नमस्कार, मी रोहन निकम. आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत आनंदाची बातमी आहे. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये टाकले आहेत. आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे. महिलांच्या आधार कार्ड ज्या बँके खात्याला लिंक आहे त्या बँके खात्यावर हे पैसे टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साधारण 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. तर आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3,000 रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान आतापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असला तरी अनेक महिलांच्या पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँके कापून घेत आहेत. याच अडचणीच्या राज्य सरकारने दखल घेतली आहे. मात्र अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकेने कापून घेतले आहेत. लागणारे चार्जेस तसे इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1,500 तसेच 3,000 रुपयातील रक्कम कापून घेण्यात आली आहे. म्हणजे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत. पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळाली नाही. राज्य सरकारने याच्यावरती दखल घेतली आहे. राज्य सरकारने बँकांना दिलेल्या या सूचनाबाबत महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यम खात्यावरून माहिती लिहिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करण्यात येणार नाहीत. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असे निर्देश बँकेने दिले आहेत, असे अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारने दिलेल्या संपूर्ण रक्कम मिळणार आहे. बँकेकडून कोणतेही शुल्क कापले जाणार नाही. ज्यांचे पैसे कापले असतील त्यांनी बँक व्यवस्थापकांना अर्ज केल्यानंतर त्यांचे परत मिळणार आहेत. तर ही महत्वाची आनंदाची बातमी होती. जर तुमचेही पैसे बँकेने कापले असतील तर तुम्ही त्वरित बँकेत अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमचे पैसे 3,000 रुपये तुम्हाला परत तुमच्या खात्यात मिळतील. तर तुमच्यापैकी कोणाचेही पैसे कट झाले असतील त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन अर्ज करायचा आहे आणि तुमचे पैसे परत मिळवायचे आहेत. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.